वाडा येथे भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार या राज्य सरकारच्या योजनेचे उद्घाटन पालघरचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते पार पडले। या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना प्रसूती अगोदर 3 महिने आणि प्रसूतीनंतर 3 महिने असा 6 महिने सकस आहार देण्यात येणार आहे। यामध्ये चपाती, डाळ, अंडी आणि केळी या खाद्यपदार्थांचा समावेश असणार असल्याचे सांगितले। पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त असून या योजनेचा फायदा राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी होईल असा विश्वास आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केला। कुपोषण हा विषय नेहमीच चर्चेचा असतो आणि विशेषतः आदिवासी विभाग जो आहे किंवा दुर्गम भाग जो आहे या भागामध्ये कुपोषणाचं प्रमाण आहे। आम्ही ते नाकारत नाही, पण हे प्रमाण कमी झालं पाहिजे कुपोषणाचं। अशा प्रकारे प्रत्येक शासने काम करत असतं, तशाच प्रकारचं आमचं शासनीय कामाला लागलेलं आहे। आणि हे कुपोषण जर कमी करायचं असेल तर काय उपाययोजना करायला लागते, त्याच्यातलाच एक भाग म्हणून हा जे भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना अशा प्रकारची योजना आम्ही आता महाराष्ट्रापासून 1 डिसेंबरपासून चालू केलेली आहे। यामध्ये एक वेळचं जेवण, चांगला आहार, सकस आहार, चौरस आहार त्या गरोदर मातेला मिळेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न याच्यातून आहे। आणि हे काम आम्ही अंगणवाडी सेविका ज्या आहेत प्रत्येक गावामधल्या त्या अंगणवाडी सेविकांना दिलेलं आहे।